श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 781. आपण माता शबरीच्या या आश्रमात प्रभू रामचंद्रांचं आगमन कशा पद्धतीने झालं या कथाचिंतनामध्ये आहोत. माता शबरी जी या मातंग ऋषींची मानस कन्या, गुरूंनी आपला देह ठेवताना शबरीला सांगितलं की शबरी, तू या आश्रमामध्येच राहा आणि प्रभू रामचंद्रांची वाट पाहत राहा, त्यांचं नित्य नामस्मरण कर. याच आश्रमामध्ये तुला प्रभू रामचंद्र भेट देतील. गुरुवचनांवरती अत्यंत दृढ विश्वास असलेली माता शबरी आपलं उभं आयुष्य या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतीक्षा करत थांबून आहे. देहाचं तारुण्य सरलं, वार्धक्य आलं. वार्धक्याची देखील आता संध्याकाळ आली आहे. देह एखाद्या कमानीसारखा वाकला गेलाय. तरी देखील मनामध्ये गुरुवचनांच्या विषयी असलेला दृढ विश्वास हा जशाच्या तसा आहे. भगवत प्राप्तीचा आशेचा किरण दररोजच्या सूर्योदयाबरोबर शबरीच्या जीवनात प्रकाश देतोय. नित्य नवीन उत्साहाने आश्रमाची आवराआवर करून प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वाट पाहणारी शबरी मनामध्ये कुठलीही निराशा न आणता संध्याकाळी पुन्हा मांडलेली ही पूजा स्वतःच्या हातानेच आवरून ठेवायची. भगवंताचं अखंड नामस्मरण करता करता त्या नामाचा एवढा विलक्षण प्रभाव झाला की त्या आश्रमामधले पशुपक्षी देखील राम राम असा शब्द निरंतर गाऊ लागले. आणि मग आयुष्याच्या या अंतिम टप्प्यामध्ये गुरुवचन सिद्ध होण्याची ती वेळ आली. एका औचित्य क्षणी प्रभू रामचंद्र माता शबरीच्या आश्रमामध्ये येऊन दाखल झाले. आपण काल शबरी मातेच्या अंतरंगाचा प्रवास देखील बघितला की किती उत्कटतेने ती रामाची वाट पाहत होती. अशा या माता शबरीने प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं, त्यांच्या चरणांना घट्ट धरलं. ते चरण कमल आपल्या हृदयामध्ये तिने साठवले. प्रभूंना आणि लक्ष्मणाला बसण्यासाठी उत्तम असं आसन माता शबरीने दिलं आणि प्रभू रामचंद्रांसाठी स्वतः चाखलेली कंद, मुळं, फळं ही सर्व काही प्रभू रामचंद्रांच्या समोर आणून ठेवली. गोस्वामी लिहितात, कंद मूल फल सुरस अति दिये राम कहो आनी, प्रेम सहित प्रभू खाए बारंबार बखानी. प्रभूंनी अत्यंत प्रेमाने वारंवार प्रशंसा करत माता शबरीने दिलेल्या या फळांचा स्वाद घेतला. काल आपण त्यामध्ये असलेला एक भावार्थ रूपाची गोष्ट देखील ऐकली की लक्ष्मणाला मात्र मनामध्ये कदाचित विकल्प आला असल्यामुळं त्याने त्या फळांना तो मुखाजवळ तर आणलं, परंतु त्याने ती फळं ज्या वेगाने मागं फेकली ती थेट द्रोणागिरी पर्वतावरती जाऊन पडली आणि तीच भक्ताचं उच्छिष्ट त्याच्यासाठी संजीवनी मुळी ठरली. अर्थात हा सर्व भावार्थाचा प्रांत आहे. त्यामुळं या सर्व गोष्टींचा आपण आनंद घेत घेत काल या चौपायांचं गायन तर केलं खरं, परंतु आपण या 35 क्रमांकाच्या दोह्यामध्ये प्रवेश करू शकलो नाही. प्रभू रामचंद्र ज्या आनंदाने या बोरांचा, या कंद, मूळ आणि फळांचा आस्वाद घेत होते तिथपर्यंतच आपली कथा आली आणि आपण काल वेळेअभावी आपल्या कथेला तिथं विराम दिला. प्रभू रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने हे भोजन स्वीकारलंय आणि तत्पश्चात माता शबरी प्रभू रामचंद्रांशी संवाद करत आहे.
बघा, पूज्य बाबांनी मानस पूजेचं एवढं महत्व आम्हा प्रत्येकाला सांगितलं. मानस पूजेमध्ये देखील भगवंताचं आगमन, त्याची पूजा, त्याला उत्तम भोजन आणि तत्पश्चात काय करावं, तर भगवंताशी संवाद करावा. बघा, आपली खुशाली भगवंताला सांगावे. मी तर असं जाऊन म्हणेन की आपल्या मनातले परमार्थिक प्रश्न देखील श्री महाराजांना विचारावेत. आपल्या प्रश्नांची योग्य उत्तर माऊली कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवते. जो काही संवाद करायचा आहे, जे काही नातं जोडायचंय, ते आपण आपल्या गुरुशी, आपल्या भगवंताशी अशा पद्धतीने जोडावं. माता शबरीने देखील प्रभू रामचंद्रांच्या या भोजनाची तृप्तता केली आणि तत्पश्चात आपल्या अंतःकरणातला भाव अत्यंत सरळ पद्धतीने माता शबरी प्रभू रामचंद्रांना विदित करत आहे. पानी जोरी आगे भई ठाड़ी, प्रभु ही बिलो की प्रीति अति बाढ़ी. शबरी हात जोडून प्रभू रामचंद्रांच्या समोर उभी आहे. प्रभूंचं हे रूप पाहून, त्यांचा या भक्तवत्सल गुणाचा हृदयामध्ये वारंवार विचार करून माता शबरीच्या हृदयामध्ये अत्यंत प्रेम वृद्धिंगत झालेलं आहे. आणि जेव्हा भगवंताच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम येतं, तेव्हाच जीवनामध्ये भजन साकारतं. बरं, भजनाला देखील दोन मार्ग आहेत. एक, शास्त्रोक्त पद्धतीने भजन शिकून त्याच्यामध्ये असलेले राग, त्याच्यामध्ये असलेल्या तांत्रिक गोष्टी, या आधाराने देखील उत्तम भजन म्हणता येतं. आणि दुसरं भजन असं आहे की जिथं प्रेमाचा पूर इतका अनिवार होतो हृदयामधून की ते शब्द अचानक स्वरांची दिशा पकडतात आणि ते स्वर आपल्या नेणतेपणाने आपल्याकडून व्यक्त होऊ लागतात. ते शब्द प्रेमाने भरलेले असतात. कदाचित शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर त्यामध्ये अनेक उणीवा असू देखील शकतील, परंतु त्यामधला भाव हा अत्यंत शुद्ध असल्यामुळे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आपण देखील गोंदवल्याच्या उपासनेमध्ये शेजारती झाल्यानंतर म्हणतो ना की काय आहे गळ्यापाशी, नाम जपा अहर्निशी. भगवंताला जर अत्यंत प्रिय असेल तर तो शुद्ध भाव प्रिय आहे. आणि त्यामुळे माता शबरी जी या एकांतामध्ये या भगवंताचं अखंड स्मरण करत होती, तिच्या हृदयामध्ये हा प्रेमभाव अशा पद्धतीने वृद्धिंगत झालाय की ते प्रेम आता शब्दांच्या आधाराने भगवंताची स्तुती करू इच्छित आहे. आणि या स्तुतीसाठी या प्रेमाचे शब्द मुखामध्ये येत आहेत. आणि माता शबरी प्रभू रामचंद्रांना म्हणती, केही विधी स्तुती करो तुम्हारी. कुठल्या शब्दांच्या आधाराने मी तुझी स्तुती करू रे? कशी स्तुती करू प्रभू? मी जेव्हा माझ्या स्वतःच्याकडे पाहते, माझ्या स्वतःचा विचार करते, तेव्हा सूर्याला तरी एखाद्या आपण दिव्याने पूजन करावं एवढी देखील मला माझ्यामध्ये पात्रता दिसत नाही. प्रभू, माझी अवस्था कशी आहे? अधम जातीमय जडमती भारी. मी अत्यंत नीच जातीची आहे आणि त्यातही अत्यंत मूढ बुद्धीची आहे. अधम ते अधम, अधम अति नारी, तीन महमय मती मंद अघारी. मी अधमातल्या देखील अधम आणि त्यातही स्त्री, आणि स्त्रीमध्ये देखील मंद बुद्धी, अशी माझी अवस्था आहे. मी तुझी स्तुती कशी करू? मला तुझ्या स्तुती गाण्याचा देखील अधिकार नाही रे. माता शबरी जणू काही या शब्दांमधून भगवंताच्या समोर आपलं हे निवेदन, आपली ही आत्मिक
अंतरंगातली खरी अवस्था विदित करत आहे. सज्जनो, श्री महाराजांचं एक वचन आहे की ज्याला खरंच काही कळत नाही त्यालाच सर्व काही कळालेलं असतं. ज्या पद्धतीने माता शबरी आपल्या अंतरंगाचा हा भाव प्रभू रामचंद्रांच्या समोर विदित करते की माझ्याकडे खरंच काही नाही रे शब्दधन, ना माझ्याकडे काही ज्ञान आहे, आणि ज्ञान मिळणार तरी कसं मला. त्या ज्ञानासाठी जी देहाची उच्च अवस्था असली पाहिजे ती माझ्याकडे नाही. मी अत्यंत अधम जातीची आहे, त्यातही मूढ बुद्धीची आहे. अधमातली अधम, त्यात स्त्री, आणि स्त्रीमध्ये देखील मंद बुद्धी. श्री महाराज नेहमी अनेकदा परीक्षा करताना लोकांना काही प्रश्न विचारायचे, आणि मग आमच्यासारखी काही मंडळी असायची की महाराजांनी काही प्रश्न केला की आपल्या शाब्दिक ज्ञानाच्या आधाराने आपण श्री महाराजांशी संवाद करायचो, परंतु त्यामधला जो खरा हिरा असतो तो तिथं मौन धारण करतो, आणि ते मौन देखील दिखाव्याचं मौन नसतं. श्री महाराज वारंवार विचारतायत की आपण सांगा, आपण सांगा, आणि यावरती कंठ दाटून तो केवळ एकच म्हणतो की महाराज, मला याच्यातलं खरंच काही कळत नाही हो, मला खरंच यामध्ये काही गती नाही. महाराजांना हा अत्यंत सहज स्वभाव हा मनापासून आवडायचा. सज्जनो, एक लक्षात घ्या की भगवंत हा शब्दांचा विषय आहे का? भगवंत हा ज्ञानाच्या अखत्यारीमध्ये प्रगटणारा विषय आहे का? आणि भगवंत ज्याला वेद अनुर्वाच्य म्हणतात, जर तो अनुर्वाच्य आहे तर त्याला शब्दाच्या आधाराने आम्ही कितीही जरी सांगितलं तरी ते त्याचं खरं स्वरूप प्रगट करू शकेल का? मग याचा दुसरा अर्थ असा निघू शकतो की भगवंताच्यासाठी ही सर्व निरूपणं, या कथा, ही स्तुती, हे गायन, याचा खरंच काही अर्थ नाही. हे आता सर्व गोष्टी फोल आहेत. अर्थात हे अर्धसत्य आहे. दासबोधामध्ये सद्गुरूची कृपा काय करते याचं वर्णन समर्थ आपल्याला सांगतात. फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, ते सद्गुरु माहेर अनाथांचे. बघा, या विश्वामध्ये शब्दांचा खळखळाट तर प्रचंड आहे, आणि त्यात परमार्थामध्ये देखील शाब्दिक पद्धतीने अनेक निरूपणं, अनेक प्रवचनं, अनेक गोष्टी या वेगवेगळ्या पद्धतीने अखंडपणे चालू असतात. परंतु शब्दांना सद्गुरु कृपेचा स्पर्श असणं फार गरजेचं आहे. जसं एखाद्या सौभाग्यवतीसाठी मंगळसूत्र आहे, तिचे सौभाग्य अलंकार आहेत, त्याप्रमाणे परमार्थाच्या निरूपणातल्या शब्दांना सद्गुरूचा परिसस्पर्श हा अत्यावश्यक आहे. का? कारण शब्द हे एखाद्या भुईमुगाच्या शेंग्यासारखे आहेत, जी टरफलांच्या आतमध्ये खरं तर त्या शेंगदाण्याला धारण करून असते. पण म्हणून जर कोणी टरफल खाण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्यासाठी उपयोगाचं ठरत नाही. ते टरफल तोडावं लागतं, आणि ते तोडल्यानंतर त्यामधला खरा आवश्यक असलेला घटक जसा आपल्याला प्राप्त होतो, त्याप्रमाणे शब्द हे बाह्यांगाने कधीच भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाहीत. शब्दाच्या आतमध्ये दडलेला जो भावार्थ आहे ते गुरुकृपा आपल्याला दाखवते. बघा, ग्रंथ देखील कृपा करतो आपल्यावरती. आता हे रामायण, मला अनेकदा लोक म्हणतात, अहो तुम्ही जे संदर्भ देता ते आमच्या वाचनात नसतात, आम्ही अनेक कथाकारांची
रामकथा ऐकत असतो, परंतु बऱ्याचदा त्या कथांमधले संदर्भ आपल्या कथेमध्ये आम्हाला सापडत नाही. अर्थात असं नाहीये, मी ज्यांच्याकडून जे काही ऐकलं ते त्यांचं नाव घेऊन अत्यंत नम्रपणे सांगत असतो. आणि हो, जिथं जिथं काही चिंतन या देहाकडून घडतं तिथं तिथं माझा नेहमी एकच शब्द असतो की गुरुकृपेने मला असं वाटतंय. त्यामुळे सज्जनो, जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा ग्रंथ हा केवळ शब्द राहत नाही, ग्रंथ हे केवळ पुस्तक राहत नाही, ग्रंथ हे केवळ पान राहत नाही. ग्रंथातले शब्द भावार्थाला घेऊन आपल्या समोर येतात. बघा, ज्याप्रमाणे सुंदरकांडमध्ये समुद्र देवता प्रभू रामचंद्रांच्या तपस्येला पाहून वरती आली, कनक थारी भरी मणिगण नाना बिप्र रूप धरी तजी माना. त्या पद्धतीने जो हा समुद्र प्रभू रामचंद्रांच्या समोर आला, तसे ग्रंथातले भावार्थ ही सरस्वती माता एखाद्या ताटलीमध्ये भरून आपल्या समोर घेऊन यावी, अशी ही या गुरुकृपेची अवस्था असते. बघा, जिथं म्हणून प्रयास आहेत, कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, तिथं तिथं आपलं कर्तेपण आहे, तिथं तिथं मर्यादा आहे. बघा, अनेकदा आपण बघतो की अनेक पंडित लोक असतात, खूप हुशार असतात, ग्रंथच्या ग्रंथ पाठ असतात, स्तोत्र मुखद्गत असतात, परंतु न जाणे एक छान उदाहरण नेहमी मला आठवतं की बघा, जावळ आपल्याकडे लहान मुलांचं देखील काढलं जातं आणि ब्रह्मचारी देखील संन्यास घेतल्यानंतर आपले केस वपन करतो. पण लहान मुलाचं जावळ काढल्यानंतर त्याच्या डोक्याशी खेळण्याची जी मजा आहे, ती या ब्रह्मचारी माणसाच्या डोक्याला हात लावल्यानंतर तो रखरखीतपणा जो असतो, त्यामुळं आपल्याला तो आनंद घेता येऊ शकत नाही. तसे एखादा ज्ञानी आहे, खूप अभ्यास आहे, खूप प्रयत्न आहेत, खूप प्रयास आहेत, परंतु त्या शब्दांमध्ये न जाणे, तो एक जो रखरखीतपणा आहे, तो काही केल्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि एखाद्या बालकासारखं अजाण असलेलं, ज्याला आपलं नेमकं जावळ काढणं म्हणजे काय हे देखील माहित नाहीये, परंतु त्याच्यावरती मात्र समस्त समाज हा अत्यंत मनापासून प्रेम करतो. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणतात की भगवंताकडे एक लहान मूल होऊन जा. बघा, जसं लहान मुलाला आईशिवाय दुसरं काही कळतच नाही, जसं लहान मुलाला आपण एखादं पुस्तक समोर ठेवलं तर त्या पुस्तकाचं काय करायचं हे देखील त्याला ज्याची जाण नाही, ती या लहान मुलाची निरागस अवस्था आहे. आणि ती माता शबरी या निरागस अवस्थेमधून भगवंतासमोर विदित करते. त्यामुळे ती ना आपली जात, ना आपली अधम अशी अवस्था, त्यात आपण स्त्री, त्यात आपण मंदबुद्धी, या सर्व गोष्टी तुम्ही देहाच्या आधाराने बोलू नका. ती माता शबरीची निरागस मनाची अवस्था ती भगवंतासमोर व्यक्त करते. ती आपल्या आत्मज्ञानाची अवस्था भगवंताला जणू काही या शब्दांमध्ये सांगते की मला काय कळतं रे, मला तुझ्याशिवाय कोण आहे. मीरा कहे प्रभु कबरे मिलोगे. आणि त्यानंतर काय म्हणते, मी तुझ्या चरणांची दासी आहे, मला तुझ्याशिवाय काय आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते की जसं आईच्या गर्भामधल्या बालकाला आईशिवाय अस्तित्वच नाही, त्याला जीवनच नाही, तशी या परमशरणागत दासाची अवस्था असते. तो बोलवेल ते बोललं जाईल, तो सांगेल ते सांगितलं जाईल, परंतु जे काही सांगितलं जाईल त्याने आत्माराम डोलू लागेल एवढं निश्चित आहे. हे सर्व गुरुकृपेचे बोल हेच आमच्या जीवनामध्ये भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. माता शबरीने आपल्या सद्गुरूंच्या वचनांवरती विश्वास ठेवला आणि त्या आधाराने ती तिथं राहिली आणि भगवंतासमोर आपण जसे आहोत तसं प्रकट केलं की प्रभो, अधम ते अधम, अधम अति नारी, तिन महमय मति मंद आघारी.
प्रभू रामचंद्रांनी जेव्हा माता शबरीचा हा भाव जाणला तेव्हाच ते ओळखून गेले की काय अवस्था आहे माता शबरीच्या अंतरंगाची. प्रभू रामचंद्र माता शबरीला म्हणतात, कह रघुपती सुनु भामिनी बाता. हे भामिनी, मी तुला जे काही सांगत आहे ते माझं म्हणणं तू ऐक. मानव एक भगती कर नाता. तू म्हणतेस की मी नीच जातीची आहे, मी अत्यंत मूढ बुद्धीची आहे, मी अधमातली अधम आहे, मी स्त्री आहे आणि त्यातही मंद बुद्धी आहे. असू दे, तू जशी आहेस तशी, परंतु माझ्याशी जो तुझा ऋणानुबंध आहे, माझ्याशी जे तुझं नातं आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टींची कुठं मला पात्रता सापडत नाही ग. कारण की माझ्याशी नातं जोडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मानव एक भगती कर नाता. मला केवळ एका भक्तीचं नातं कळतं, मला इतर कुठलीही नाती कळत नाही. बघा, जे या प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगामध्ये सांगितलं तेच माझ्या सद्गुरूंनी. काल मी जसं आपल्याला जानकी मायचं उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे आणखीन एक उदाहरण श्री महाराजांच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. मी बोलत असताना अनेक अभ्यासू लोकांना सहजपणे ते उदाहरण डोळ्यासमोर येत असेल की महाराजांचे एक भक्त गणूबुवा रामदासी, जे कागवाडला राहायचे, हनुमंताच्या मंदिराचं पुनर्स्थापना करण्यासाठी त्याने खूप आग्रह धरला महाराजांच्याकडे की महाराज, आपण कागवाडला यायलाच हवं. दरवर्षी महाराज म्हणायचे की येतो येतो, परंतु काही कारणामुळे ते जाणं होईना. गणूबुवांनी खूपच अट्टहास धरला आणि गणूबुवांच्या त्या मंदिरामध्ये सेवा करणारी एक महारीण बाई होती. तिचं नाव होय संता. ती संता महारीण गणूबुवांना नेहमी विचारायची की अरे महाराज कधी येणार आहेत गणू. गणूबुवा म्हणायचे येणार आहेत, महाराज म्हणालेत येईन म्हणून. तिची बऱ्याचदा ही विचारणा व्हायची. मग एक दिवशी गणूबुवांनी हसून विचारलं, अगं संते, पण तू का विचारतेस? काय काम आहे तुझं महाराजांच्याकडं? आहे म्हणे काम. अगं पण काय काय मागायचंय तुला? मला त्यांच्याकडे मरण आणि मुक्ती मागायची रे बाबा. काय त्या बाईची मनाची तयारी. महारीण, परंतु ती महारीण देखील या गणूबुवांच्या मंदिरामध्ये सेवा करताना श्री महाराजांची इतक्या उत्कटतेने वाट पाहत होते. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये महाराज कागवाडला आले. मोठा उत्सव झाला आणि त्या उत्सवामध्ये ही संता महारीण श्री महाराजांच्याकडे नेहमी लांबून दर्शन घेत पाहत असायची. आणि एके टप्प्यावरती ती महाराजांना सन्मुख झाली. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि सर्व काही त्यांच्या हृदयामध्ये त्याचा भाव ते जाणून गेले. किंबहुना मी तर असं म्हणेन की निमित्त गणूबुवांचं होतं, निमित्त हनुमंताच्या मूर्तीच्या स्थापनेचं होतं, परंतु खरा उद्धार या संता महारिणीचा होता. महाराजांच्या चरणांवरती ती नतमस्तक झाली. महाराजांनी आशीर्वाद दिला. काय पाहिजे माय तुला? संता महारीण डोळ्यात पाणी आणून म्हणाली की महाराज, खूप या जीवनामध्ये खस्ता खाल्ल्या, आता सहन होत नाही, आता मला मरण द्या, आता मला मुक्ती द्या. महाराज फक्त तिच्याकडे पाहतायत. महाराज म्हणाले, माय तू आता घरी जा, रामराया तुझ्या उशाशीच आहे बरं, काही काळजी करू नको. संता महारीण अत्यंत आनंदून गेली. ती आपल्या घरी आली आणि हो,
काही दिवस जेव्हापासून महाराज येणार आहेत हे तिला कळालं, तेव्हापासून जे काही तिच्याकडे थोडंफार पैसा अडका होता तिने तो आपल्या शेजार पाजाऱ्यांच्याकडे देऊन ठेवला. म्हणाले, माझं मरण येणार आहे आणि मग मी मेल्यानंतर माझा अंत्यविधी या पैशातून करा बरं का. शेजारच्यांना मोठं नवल वाटायचं, काय म्हातारी बोलतीये म्हणून. परंतु महाराजांनी तिला आशीर्वाद दिला. ती घरी आली, स्नान केलं आणि राम राम म्हणत आपल्या फाटक्या घोंगड्यावरती ही संता महारीण निजली, ते कायमची निजली. महाराजांपर्यंत वार्ता आली की महाराज, त्या महारिणीने देह ठेवला, आपण तिला आशीर्वाद दिला होता. महाराज म्हणाले, परमार्थामध्ये कोणाची योग्यता काय आहे हे बाहेरून कळत नाही आपल्याला. ती खूप अधिकारी स्त्री होती, परंतु केवळ पूर्वसंचितामुळे तिला महारीण व्हावं लागलं. तिचे संस्कार योग्य पद्धतीने करा असं म्हणून श्री महाराजांनी स्वतःकडचे 50 रुपये अंत्यसंस्कारासाठी दिले आणि 1 दिवसाचं पूर्ण अन्नदान या संता महारिणीसाठी श्री महाराजांनी स्वतः केलं. मानव एक भगती कर नाता. एक भक्तीचं नातं फक्त भगवंत मानतो, एक भक्तीचं नातं केवळ सद्गुरू मानतो. त्यामुळे सज्जनो, जे कबंध राक्षसाच्या बाबतीमध्ये भगवंताने आपल्याला सांगितलं त्याच जणू काही पुनरुच्चारण केलेलं आहे की ब्रह्मस्वरूप होणारा ब्राह्मण हा कशाने होऊ शकतो? केवळ भक्ती मार्गाने होऊ शकतो. आणि जो भक्तीच्या मार्गाने जातो त्याच्याशीच केवळ भगवंताचा संबंध आहे. बाकी जाती पाती कुल धर्म बड़ाई, धन बल परिजन गुण चतुराई, भगतिहीन नर सोह ही कैसा, बिनु जल बारिद देखिए जैसा. प्रभू रामचंद्र माता शबरीला म्हणतात की शबरी, तू का स्वतःला अशा अधमातली मी अधम आहे, मी मतिमंद आहे, मी स्त्री आहे, अशा पद्धतीने स्वतःला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतेस? अगं, माझ्यासाठी या सर्व गोष्टी या नातं मानण्यामध्ये कधीच अडथळा नाहीये. बघा, आमच्या सामान्यांचं किती अज्ञान आहे की आम्ही भगवंताच्या कृपेची व्याख्या काय करतो की चांगल्या जाती, त्याच्यामध्ये देखील असलेली उपजाती, यामध्ये आपल्याला चांगला जन्म यावा, त्यातही चांगल्या कुळामध्ये आपला जन्म यावा, चांगल्या कुळामध्ये चांगले धर्मनिष्ठ लोक असतील अशा धर्म कुळाचार चाललेल्या घरामध्ये आपला जन्म यावा, आपलं खूप मोठेपण व्हावं, लोकांनी आपलं खूप कौतुक करावं, आपल्याला हार तुरे मिळावेत, मान सन्मान मिळावा, जगामध्ये प्रतिष्ठा मिळावी, आपल्याला भरपूर अमाप पैसा मिळावा, आपल्याला भरपूर बळ प्राप्त व्हावं, आपलं सर्व कुटुंब अत्यंत गुण्यागोविंदाने आनंदाने नांदणारं असावं, आपल्यामध्ये अनेक गुण असावेत, व्यवहार तर असावाच, परंतु त्याचबरोबर अनेक उत्तम गुणांनी आपण परिपूर्ण असावं. आणि हो, या समाजामध्ये जगण्यासाठी आपल्याकडे विशेष चतुराई देखील असावी. एवढं जर सगळं माझ्याकडे असेल तर भगवंताने माझ्यावरती खरोखर कृपा केली. हाच आमच्या सर्वांचा सामान्य भाव असतो. प्रभू रामचंद्र आपल्या कृपेची खरी व्याख्या सांगतात की तू कुठल्या जातीमध्ये आहेस, उपजातीमध्ये आहेस, कुठल्या कुळात, कुठल्या धर्मात, तुझं लौकिक किती आहे, तुझ्याकडे पैसा किती आहे, तुला बळ किती मिळालं, तुझं कुटुंब कसं आहे, तुझे गुण कसे आहे, तुझं चातुर्य कसं आहे, हे सगळं ठीक आहे. हा सर्व अपूर्ण संसार आहे, तो कधी परिपूर्ण असू शकत नाही. तुम्ही त्याला परिपूर्ण करण्यामध्ये माझी कृपा समजता. माझी खरी कृपा तर हे जसं आहे तसं, परंतु ह्यामध्ये
तुम्ही अत्यंत भगवंताची भक्ती करण्यामध्ये निपुण असाल तर खऱ्या अर्थाने तुमच्यावरती माझी कृपा आहे. आणि तुम्ही या सर्व दृष्टीने अत्यंत निपुण आहात, परंतु तुम्हाला भक्तीमध्ये अजिबात रस नाही, तुम्ही भक्ती विरहित आहात. तर अशी व्यक्ती माझ्या दृष्टीने कशी आहे? बिनु जल बारिद देखिए जैसा. जसा एखादा ढग आहे परंतु तो जलहीन आहे, तो कोणाच्या उपयोगाचा आहे? तो केवळ आपल्या स्वतःचं अस्तित्व जगतोय. त्याप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या आधाराने तुम्ही परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करताय, परंतु तुम्हाला जीवनाचं खरं ध्येयच उमगलं नाही, हे जीवन का जगायचं आहे, ज्या भगवत प्राप्तीसाठी जगायचंय त्याची तुम्ही भक्तीच करत नसाल, असं जर भक्ती विरहित तुम्ही जीवन जगत असाल, तर तुम्ही माझ्या कृपेची चुकीची व्याख्या केलेली आहे. आणि सज्जनो, आज आम्हाला समाज जीवनामध्ये काय दिसतं? आम्ही परमार्थ का करतो? या ज्या 10 गोष्टी, जाती पाती कुल धर्म बढाई, धन बल परिजन गुण चतुराई, या सगळ्यांमध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठीच आम्ही बऱ्याचदा आमचा परमार्थ देखील वेठीला धरतो. बघा, आपल्या मनासारखं या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी आम्ही भगवंताच्या भक्तीला खर्च करतो. परंतु भगवंत म्हणतोय की त्या जशा आहेत तशा स्वीकारून जो त्या अवस्थेमध्ये माझं भजन करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने असा मेघ आहे. जसे पावसाळ्याचे मेघ हे कदाचित दिसायला काळे असतात, कदाचित त्यांचं रूप हे एखाद्या निळाशार आकाशामध्ये दिसणाऱ्या ढगांइतकं मनमोहक नसतं, परंतु त्या ढगांचाच खरा उपयोग होतो, कारण की ते बरसतात. सज्जनो, भक्ती म्हणजे निरतिशय प्रेम आहे भगवंतावरती आणि या भगवंताच्या सृष्टीवरती. असा जीवच या भगवंताची भक्ती करता करता आपल्या सत्कर्माने या समाजाचं देखील पोषण करत असतो. आणि त्यामुळं आता आपल्या जीवनामध्ये एक खुणगाट बांधा की प्रारब्धाने जो संसार जसा मिळाला आहे तसा, त्यामध्ये जी न्यूनता आहे ती स्वीकारा आणि त्या अवस्थेमधूनच भगवंताला आळवायला शिका. खरा पुरुषार्थ तिथं सामावलेला आहे. श्री महाराजांचे एक वाक्य आहे की प्रपंच सुखी झाल्यानंतर मी परमार्थ करीन, प्रपंच मनासारखा झाल्यानंतर मी नामस्मरण करीन. असं म्हणणाऱ्या मनुष्याकडून कधीही आयुष्यामध्ये परमार्थ घडू शकत नाही. त्यामुळे जो प्रपंच जसा आहे तो भगवंताचा प्रसाद आहे या जाणीवेने आपण स्वीकारावा आणि त्या आधाराने भगवंताची भक्ती आपण करावी. ती भक्ती कशी असते याचं नवविधा भक्तीचं चिंतन प्रभू रामचंद्र माता शबरीला सांगणार आहेत. सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्यापासून करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.